स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम युअर. आज आपण एक जबरदस्त मेडिटेशन घेणार आहे. त्याचं नाव आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. आणि या मेडिटेशनमध्ये आपण आपल्या जीवनातले जे काही असे पकडून ठेवलेले दुःख आहे त्या सर्व दुःखांना आपण टाटा बाय बाय करणार आहे. कारण आज 31 डिसेंबर हे संपणारं वर्ष आणि उद्या पहाटे तुमच्यासाठी असलेलं एक सुंदर जॉय मेडिटेशन जे पहाटे 5 ते 6 मध्ये आपण घेणार आहे. पण त्याआधी आज जे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, जे काही तुम्ही मनामध्ये धरून ठेवलेल्या गोष्टी आहे त्याला डिलीट करणं गरजेचं आहे. हं. आज बघा किती मी तुम्हाला म्हंटल की आजची लिंक तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला शेअर करा. उपस्थिती तुम्हाला दिसत आहे. एक लक्षात घ्या की देने का भाव जितना बढेगा. निसर्गाचा एक नियम आहे, एक बी पेरलं की मल्टिपल मिळतं. पण आपल्यामध्ये ती बी पेरण्याचीच क्षमता आज कमी झालेली आहे. का सांगायचं, का द्यायचं? बरोबर आहे. जेव्हा तुम्ही द्यायला लागता तर तो ब्रह्मांड तुम्ही जे काही पेराल ते मल्टिपल होत. तुम्हाला एक मी जेव्हा मनी मंत्रा सांगणार आहे तर त्या मनी मंत्राच्या वेळेस तुम्हाला हा अनुभव येईलच की नेमकं याचं काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. या सगळ्या गोष्टी का घडतात त्याचं रिझन सांगते. आपल्या आयुष्यामध्ये 90% दुःख तरी असे आहेत की ज्या आपण गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. लोकांनी काहीतरी तुम्हाला बोललाय, काहीतरी म्हटलंय आणि त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीच्या माइंडमध्ये पकडून ठेवलेल्या आहेत. आणि त्या माइंडमध्ये पकडल्यामुळे आनंदी जीवन जगण्याचं सोडून जगातले टेन्शन जे कदाचित आपले नाही पण आहेत. समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तो भाव पण नाही आहे, पण आपण कुठेतरी त्याला स्टोअर करून ठेवलेला आहे त्या कटू भावनांच्या स्वरूपात. मग जेव्हा जेव्हा ती व्यक्ती समोर येते, त्यांनी केलेले ते त्रास, त्यांनी बोललेले ते शब्द आठवतात. समोरच्याच्या कदाचित ते माइंडमध्ये पण नसेल. तो बोलला त्यावेळेस त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये जो काही तणाव होता, त्या तणावात तो बोलून चुकला आणि ते निघून गेलं त्याच्या माइंडमधनं, पण ते आपण कवटाळून ठेवलेलं आहे. मग आता हे कवटाळून ठेवलं तर त्रास कुणाला होणार आहे? सगळं सफरिंग जे आपण मनामध्ये पकडून ठेवलेलं आहे, त्रास देखील त्या सर्व गोष्टींचा आपल्यालाच होणार आहे. म्हणून आज सगळ्यात पहिले मेडिटेशन सुरू करण्याच्या आधी आज मी तुम्हाला सांगते की गोष्टींना सोडून द्यायला शिका. कारण त्याच्यात इथून पुढच्या जीवनामध्ये आपल्याला जीवनाच्या 5 गोष्टी नववर्षात काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आता बघा आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्मपंथानुसार जे ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत किंवा कथावाचक आहेत, ते काय सांगतात? मोक्षच्या मार्गावर चला. सब मोह माया आहे. पण आपण जर एकीकडे बघितलं की त्यांच्याच याच्यात करोडो रुपये खर्च होतात. आपल्याला म्हणतात की भजन कीर्तनात वेळ द्या. आज त्यांचे मुलं फॉरेनला शिकून येतात. गेल्या 1-2 वर्षाआधी एका संतांची डेथ झाली, तर 40 फॉरेनच्या करोडो किमतीच्या गाड्यांची रांग त्यांच्या पार्किंगमध्ये लागलेली होती. विचार करा की ज्ञानी काय आहे, की तुम्ही समाजकार्य करा. तुमच्याकडे असलेला ₹1 तुम्ही कोणाला तरी डोनेट करा, पण तो गरजू व्यक्तीला करा. बरोबर आहे? त्या गरजू व्यक्तीला करा ज्याच्यातनी खरोखर लोककल्याणाचं काहीतरी काम होतंय किंवा तुम्ही तो स्वतःहून एखाद्या भुकेल्याला अन्न द्या. ठरवून घ्या महिन्यातनं तुम्ही अशा ठिकाणी जाऊन काही जिथे खरोखर ज्यांची जेवणाची सोय नाहीये, अशा उपाशी लोकांना जेवण घाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याची तो फी भरू शकत नाही, ज्याच्याकडे दप्तर घ्यायला पैसे नाहीये, त्या एखाद्या व्यक्तीला कंपास, दप्तर घेऊन द्या. हे खरं पुण्यकर्म आहे. कारण मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे. तर एक लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही गोष्टी सगळ्या सोडून द्यायला लागाल, आपल्या माइंडमध्ये जर नवीन वर्षात जे 5 तत्व आणायचे आहेत, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, त्याच्यासाठी आपल्या माइंडमध्ये असलेला जुना कचरा स्वच्छ करावा लागेल. दिवाळी असो किंवा आपला आता ख्रिसमस होऊन गेला, तर जे प्रत्येक ज्या धर्मपंथानुसार मानतात, तर त्या धर्मपंथाच्या म्हणजे सणांच्या वेळेस आपण घर पूर्ण स्वच्छ करतो, घराला लाइटिंग लावतो. का बरं लावतो? तो आनंदाचा सोहळा असतो. मग तो आनंद फक्त त्या सणांपुरताच असायला पाहिजे, की जसं तुम्ही त्या घराला लाईट लावून चमकवता, तसं आपल्या मनाला, विचारांना जर आपण सकारात्मकतेने चमकवलं, तर आयुष्य रोजचा दिवस हा सेलिब्रेशन राहील. फक्त 1 जानेवारीला प्लॅनिंग नाही करायचंय. तर आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद अनुभवायचा आहे.
तर एक लक्षात घ्या, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं. होतं काय जगामध्ये, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कुणीतरी जवळचा व्यक्ती किंवा तुमचा दूरचा व्यक्ती ते येऊन तुम्हाला सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विचार फिरतो. फिरतो की नाही फिरत? तुमचं कामात लक्ष लागत नाही. चित्त एका ठिकाणी राहत नाही. भाजी फोडणी घालताय, ऑफिसचं काम करताय, तोच डोक्यात. की मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि तो व्यक्ती माझ्याबद्दल असा का बोलला? विसरू नका, पण त्या व्यक्तीला आपल्या विचारांवर ताबा मिळवू देऊ नका. होतं काय? तुमच्या डोक्यात जर तो व्यक्ती शिरला, तर तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तोच असतो. तुम्ही कामं तर करत असता, पण उसने मेरे साथ ऐसा क्यों कहा, असं का बोलला किंवा असं का केलं, याच विचारांनी तुम्ही त्रस्त असता. कधी कधी जीवनात असं असतं की तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथही दिलेली असते आणि आता तोच तुमच्या विरोधात जातो. तुम्हाला तीच तीच गोष्ट खात राहते. तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत दिवस ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच असं समजून विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही. तुम्ही कितीही स्वतःला त्रास करून घेतला, की मी याच्यासाठी एवढं केलं, तर त्याला पश्चाताप होणार आहे का? तुम्ही मनामध्ये कुढत राहिल्याने त्याच्या भावना बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. मग आपल्याला सुद्धा ती सकारात्मकता स्वतःमध्ये आणायची आहे. त्रास स्वतः करून घ्यायचा नाही. कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास कुणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. अजून एक गोष्ट असते, आपल्याला नेहमी वाटतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं. काय वाटतं? असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. वाटतं की नाही? हे केलं असतं, ते केलं असतं तर असं झालं असतं. द्या सोडून मित्रांनो. झालेल्या गोष्टींवर विचार करून ऊर्जा आणि वेळ दोन्ही आपण आज वाया घालवतोय. झालेल्या गोष्टींवर विचार करून ऊर्जा आणि वेळ आज आपण वाया घालवतोय. जुन्या निर्णयातून फक्त शिकण्याचं काम करायचं आहे. माझा आवाज क्लिअर येतोय की ब्रेक होतोय? ओके? ओके आहे. थोडं तुमचं बाकीच्यांनी नेटवर्क चेक करून घ्या. थँक यू. पुढं काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करा. झालेल्या गोष्टींना सोडून पुढे काय करायचं हेच ठरवणं गरजेचं आहे. हा असंच वागला, तो तसंच वागला. हा असंच बोलला, त्याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे बंधूंनो, मैत्रिणींनो, किती त्रास करून घ्याल या गोष्टीचा? कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा निर्णय घ्या. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथेच सोडून द्या. प्रत्येकाने स्वतःला सुधारायचा प्रयत्न करायचा, दुसऱ्यांना नाही. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही रस्त्याने चालताय. एखाद्या व्यक्तीने येऊन तुमच्या गाडीला धडक दिली रस्त्याने जात असताना. तुम्ही गाडी थांबवून त्याच्याशी वाद घालत बसलात. एनर्जी कोणाची वाया जाणार आहे? बरोबर आहे? एनर्जी ही तुमचीच वाया जाणार आहे. कारण त्या व्यक्तीचा भविष्यात कधी संबंध येणार नसेल. वाद घालत बसण्यास फायदा आहे का? किंवा झालेलं नुकसान सहज सोचण्यालायक असेल, तर वाद घालत बसण्यात योग्यता नाही. कारण त्या नुकसानात जर आपल्या तब्येत बिघडली तर काही फायदा आहे का? आपलं बीपी शुगर शूट केलं तुम्ही त्यात वाद घालून, काही फायदा आहे का? मग छोट्या छोट्या गोष्टींना जर तिथल्या तिथे आपण सोडून दिलं ना, तर आपल्याला त्रासच होतो. तुम्ही जिथे काम करता किंवा आपल्या घरामध्ये जे लोक असतात, त्याच्याकडून एखादी चूक झाली. ठीक आहे, चूक झाली, तुम्हाला राग आला, तुम्ही त्याला एकदा समजवलं. पण येता जाता प्रत्येक क्षणी प्रत्येक व्यक्तीसमोर तीच तीच चूक रिपीट करत असाल तर सोडून देणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीकडनं कदाचित चूक जाणीवपूर्वक झालेली नसते, कळत-नकळत झालेली असते, प्रॉब्लेम होतात. किंबहुना प्रत्येक वेळेस व्यक्तीस रागवणे गरजेचे नसते. काही वेळा परिस्थिती पाहून विषय सोडून देणे गरजेचे असते. एखाद्या लहानशा घटनेने आपले कितीतरी संबंध विखुरलेले असतील आणि त्या दुरावण्यात चूक कोणाचीच नसेल किंवा लहानशी चूक असेल.
जी तेव्हाच माफ व्हायला पाहिजे होती. असे काही असेल तर अशी घटना इतिहासातच सोडून देणे कधीही चांगले. पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. समोर जा, हलकसं स्माईल करा, अनौपचारिक चौकशी करा. कदाचित प्रकरण तुमच्या त्या एका शब्दासाठी थांबलेलं असेल आणि परत तुमची दुरावलेली नाती जवळ तुम्ही आणू शकाल. आता याचं तुम्हाला उदाहरण सांगते. आपल्याकडे 2-3 उदाहरणं अशी आहेत. माझ्याकडे एक आता त्या ग्रँडमास्टर आहेत माझ्या स्टुडंट. तर त्या वयाच्या म्हणजे त्यांच्या लग्नाला 30-31 वर्ष झाले होते आणि त्या आजी होणार होत्या. म्हणजे मुलाचंही लग्न झालेलं होतं. त्या स्वतः आजी होणार होत्या. पण त्यांचं जे लग्न झालं होतं आत्ते घरी बाची, असं त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या लग्नाच्या 30-31 वर्षात खंतही होती, की माझ्या लग्नानंतर मी माझ्या आत्याला गमावलं. तो कोरोनाचा पिरियड होता आणि नेमकं त्यावेळेस त्यांच्या सासूबाई त्यांच्या घरी राहायला आल्या होत्या आणि क्लासमध्ये असंच डिस्कशन झालं, की नाते कसे सुधारायचे. तर त्यांना म्हटलं एक काम करा, क्लास तेव्हा 3 ते 4 ची बॅच होती आणि 4 वाजता तुम्ही सासूबाईंसाठी चहा करा. त्या सोफ्यावर बसल्या असतील, त्यांच्या पायाजवळ जाऊन बसा, हातात कप द्या आणि म्हणा, की "आत्या, 30 वर्षात मी आत्याला गमावलंय आणि मला खरोखर असं वाटतं, की इथून पुढे मला माझी आत्या माझ्या जीवनात पाहिजे. सासूबाई नाही, आत्या माझ्या जीवनात पाहिजे." कारण ती खंत त्यांच्या जीवनात होती. तेव्हा तर त्यांची हिंमत झाली नाही. तेव्हा विद्यार्थी कमी होते. तर मी त्यांना लगेच फोन केला, "मॅडम टास्क कंप्लीट झाला का?" तर त्या बोलल्या मला, की "मॅडम तेव्हा तर झाला नाही. मी रात्री 10 वाजता जेवल्यानंतर आम्ही थोडंसं वॉक करत होतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं, की आत्या, मला माझी ती आत्या पाहिजे आहे, ज्या आत्यानी मला घरात सून म्हणून आणलं. मला ही आत्या नको आहे सासूबाई मधली. मला माझी ती आत्या हवी आहे, जिने हक्कानी मला या घरात आणलं आणि मला त्या आत्यासोबत ते क्षण घालवायचे आहेत." एवढ्या वर्षात ती सासू झालेली आत्या याच वाक्यासाठी थांबलेली होती. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती घराच्या आवारात आणि अक्षरशः अश्रूंसोबत एवढ्या वर्षाचा जो काही ताण होता नात्यांमधला तो वाहून गेला आणि त्यांचं नातं घट्ट झालं. सोपं आहे हो एवढं. दुसऱ्या आपल्या विद्यार्थिनी आहे त्यांच्याकडे नात्यांना कसं आपण पकडून ठेवलेलं आहे म्हणजे त्या गोष्टींना. एक लक्षात घ्या की हं, दुसरे जे आहे त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं आणि 8 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली होती. त्यांची 4 वर्षाची मुलगी होती. पण या 8 वर्षामध्ये त्यांच्या भावांनी नाती तोडली होती. बहिणींनी त्यांच्या घरी आली नव्हती आणि या 8 वर्षामध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांची डेथ झाली तर यांना बोलवलं गेलं नव्हतं. ते दुःख त्यांना खूप हे होतं. क्लास चालू असताना जेव्हा हा विषय चालू होता, तेव्हा त्यांना टास्क दिला, की काही हो, भावाला फोन करा. त्यांना खंत होती, की आज वडील नाहीये, कमीत कमी माझा मोठा भाऊ मला वडिलांच्या जागी आहे. त्यांनी यावं कधीतरी रक्षाबंधन जे आमचं राखी सुद्धा बांधायला कोणी नाहीये, त्यांनी ती बांधायची परवानगी द्यावी. आणि त्यांनी फोन केला आणि तो राखीच्याच दरम्यानचा पिरियड होता आणि त्यांनी भावाला म्हटलं, की "दादा माझ्याकडनं जी काही चूक झाली आहे, त्याच्यासाठी मी तुला सॉरी म्हणते. पण मला आज बाबा नाहीये, बाबांच्या जागी तू आहे आणि या राखीला तू माझ्या घरी यावं राखी बांधून घेण्यासाठी एवढीच माझी इच्छा आहे." आणि 8 वर्षानंतर तो भाऊ सुद्धा डोक्यातनं सगळा राग, जर तो फोन केला नसता तर? तो सुंदर रक्षाबंधनचा सोहळा झाला असता का? त्यात त्यांना 4 वर्षाची मुलगी होती, तिला मामाचं प्रेम परत मिळालं असतं का? छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की जिथे आपण रुसवे-फुगवे एकेका शब्दाला पकडून ठेवलेले आहे आणि म्हणून त्याला सोडून द्यायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे. याला आपण अधिक सुंदरपणे जगू शकतो. पण छोट्या-छोट्या गोष्टी मनात पकडून ठेवल्यामुळे आपण सगळ्या तणावामध्ये, टेन्शनमध्ये जीवन जगत असतो. आणि म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. पती-पत्नींच्या नात्यांमध्ये आपण काय करतो, गृहीत धरायला लागतो वर्षानुवर्षानंतर, की समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे, हे झालं पाहिजे. नाही, समोर अजून तेवढं आत्मजागृती नसते झाली, की दुसऱ्याचं मन वाचता येईल. चुका बऱ्याचदा कुटुंबामध्ये छोट्या-छोट्या असतात. पण त्याच्यामुळे नाती दुरावली जातात. एक छोटंसं आयुष्य आहे, क्षणभंगुर आयुष्य आहे. केव्हा तो दी एंडचा बोर्ड कुणाच्या समोर लागेल माहिती नाही. आणि म्हणून हे जीवन जगत असताना आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्याची पहाट सुंदर मेडिटेशननी आपण करणार आहे. पण ते फक्त तेवढ्या वेळेपुरतं मर्यादित नसावं. आयुष्याच्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही
सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्ता जे मी मेडिटेशन तुमचं घेणार आहे, त्या मेडिटेशनमध्ये कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांना माफ करा. आपण कोणाला दुखावलं असेल तर त्याच्यासाठी माफी मागा. माहिती आहे आयुष्यात समोरच्या व्यक्तींनी दुःख खूप जास्ती दिले असतील, त्याचं तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, पण माफ करण्यात जास्ती आनंद आहे. जीवनामध्ये जर तुम्ही त्या चुका तशाच पकडून ठेवल्या ना, तर वो दर्द, ते दुखणं, जे पेन तुम्ही तुमच्या आतमध्ये साठवून ठेवलेलं आहे, ते मग वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात बाहेर निघतं. साध्या आजारात बीपी, टेन्शन, शुगर, एन्झायटी, डिप्रेशन अशा वेगवेगळ्या आजारांचं स्वरूप तुमचे ते टेन्शन घेत असतात, तुमच्या त्या दुःख घेत असतात. आणि जर आपल्या शरीरासाठी हानी होत असेल, तर आपल्या फायद्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी तरी माफ करा. कारण तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे? तुमच्यामुळे तुमचं कुटुंब चालतंय. तुमचं असणं त्याच्या पूर्ण एक आजकाल तर पहिलेच न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना नातेवाईक कमी झालेले आहेत. म्हणजे या पिढीला तरी माहिती आहे मामा, आत्या, मावशी, काका काय असतं. पुढच्या पिढीसाठी तर तुम्ही ते ठेवलंही नाहीये. लिटरली त्या दिवशी एक कॉन्फरन्स होती आणि त्याच्यात पिडियाट्रिक आपला डॉक्टर आणि गायनाकोलॉजिस्ट मॅडम होत्या. त्यांनी एकच म्हटलं, रिक्वेस्ट केली. का बरं? की जर तुमच्या मुलांना डिप्रेशन, एन्झायटी सारख्या प्रॉब्लेम मधनं वाचवायचं असेल, तर एकाला एक भाऊ असो, बहीण असो, एक तरी नातं द्या. कारण आज ज्या मानसिकतेच्या लहान मुलांमध्ये समस्या येऊन राहिलेल्या आहेत, त्या आपण त्या मुलाला सर्वस्व लुटवून देतो, पण जीवन जगण्याचा कॉन्फिडन्स नसतो. भारतातली कंडिशन ही झालेली आहे. गुगलवर सर्च करा, दर एका तासाला एक मुलगा आत्महत्या करून राहिलेला आहे. माझे आकडे नाही आहे, सरकारी आकडे तुम्ही चेक करू शकता की दर एका तासात. का बरं? तुम्ही सगळं देतानाही त्यांचा आत्मविश्वास का कमी होऊन राहिलेला आहे? का ते चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे? तुम्ही त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करूनही आज भारतामध्ये, कारण शेअरिंगच शिकवलं नाहीये. शेअर करण्यासाठी कुणीतरी जीवनामध्ये पाहिजे आहे. आणि जर ते शेअरिंग मुलांमध्ये नसलं, दुसरी एक गोष्ट तुम्हाला अजून सांगते. आजकाल तर कॉमन झालेल्या गोष्टी आहे, मोठ्या शहरांमध्ये जुन्या कॉलनीज सगळे घरांना लॉक लागलेले आहेत. 10, 15, 20, 25 घरं असतील ना, तर 10 घरांना लॉक दिसतात. का? एक तर त्या घरातले वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमात तरी आहे, नाही तर जगात तरी नाही आहे. पहिली गोष्ट. म्हणून त्या मोठ्या मोठ्या बंगले आमच्या सारख्या छोट्या शहरांमध्ये तसे बंगले आज बंद पडलेले आहेत. का? आणि अजून दुसरा प्रश्न. आज मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते. त्याचं उत्तर स्वतः शोधा आणि मग हे पास्ट लाईफ मेडिटेशन जे आपण घेणार आहे किती महत्वाचं आहे आणि का तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या नातेवाईकांना आज बोलवायचं आहे, त्याचं रिझन पण तुम्हाला कळून जाईल. एक लक्षात घ्या की एक छोटासा मुलगा होता. आज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणा किंवा सुशिक्षित प्रत्येक शहरातली, काय म्हणतो आपण, शीख खूप मोठा हो. हम दो हमारा एक अशी कल्चर चालू आहे. फार कमी ठिकाणी 2 मुलं आहेत. बरोबर आहे? बाळा तो खूप शीख, खूप मोठा हो. तो फॉरेनवरनं एका मुलाने आपल्या आई-बाबांना लिहिलेलं पत्र, "आई बाबा सांगा ना, आई बाबा सांगा ना, लहानपणापासून तुम्ही मला एकच गोष्ट सांगितली, बाळा शिक आणि खूप मोठा हो. बाळा शिक आणि खूप मोठा हो आणि अगदी लहानपणी तुम्ही मला हॉस्टेलला टाकलं हो. आई, रात्रीच्या अंधारात मला खूप भीती वाटायची. मी एकटा असायचो. पण तुझ्या त्या मिठीची तू मला सोबत असावी असं खूप वाटायचं, पण मी एकटा होतो. कितीतरी रात्री मी एकटा रडत होतो. सुट्ट्यांमध्ये काही दिवसच फक्त तुझी सोबत मिळाली. तुम्ही मला शालेय शिक्षण संपल्यानंतर दुसऱ्या राज्यात एकच वाक्य म्हणून पाठवलं, बाळा खूप शिक, तुला खूप मोठं व्हायचंय. बाळा खूप शिक, खूप मोठं आहे. शहर बदलले आणि हळूहळू माझे मित्र बदलले. माझ्या जगामध्ये नवीन लोकांची गर्दी झाली आणि ती ऊब मला जी तुमची पाहिजे होती, ती कुठेतरी ती ओढही कमी होत गेली. शिक्षण पूर्ण झालं. तुम्ही मला म्हटलं, की उच्च शिक्षणासाठी देशाच्या बाहेर जा. तुझं करिअर तुला खूप मोठं व्हायचं आहे आणि तू इतका मोठा हो, हेच आमची अपेक्षा आहे. विचार करा,
ज्या मुलांना शेवटी देशामध्ये दुसऱ्या देशात नोकरी मिळाली, जोडीदार मिळाला आणि आई वडिलांच्या अंत्यसमयी सुद्धा यायला त्याला विजा नाही मिळाला. दोष कुणाचा आहे? कुठली पिढी घडवतोय आपण? काय फायदा तुमच्या पैशांचा जर तुमच्या सोबतीला आज तुमचे मुलं नसतील? आज विचार करा, कुठल्याही मजुराचा किंवा कुठल्याही शेतकऱ्याचा आई वडील वृद्धाश्रमात नाही. आपल्यासारख्या उच्च शिक्षित म्हणवणाऱ्या परिवारांचे मुलं परदेशात, आई वडील वृद्धाश्रमात, ही गत आपण आपल्या समाजाची केलेली आहे. काय जगतोय आपण? थोडासा विचार करा. तुमच्याकडे असलेला पैसा खरोखर तुम्हाला आनंद देत आहे का? रियालिटी आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते. आमच्या शहरात घडलेलं उदाहरण आहे. वडील खूप मोठ्या पदावर होते. 3 मजली बंगला होता आणि दोन्ही मुलांना, त्यावेळेस 2 मुलांचा काळ, तर दोन्ही मुलांना उच्च शिक्षित बनवून फॉरेनला पाठवलं. तिथे त्यांचे संसार, मुलं सगळे चालू झाले. अचानक मुलांना फोन जातो बाबाचा, की "बाळा, आई गेली. लवकर या. तुमच्यासाठी तिचा देह त्या बर्फाच्या पेटीत ठेवलेला आहे. तुमच्या प्रतीक्षेत तिचे अंत्यविधी करण्यासाठी." मोठा मुलगा लहान भावाला म्हणतो, "ही अमाउंट मी तुझ्या अकाउंटला टाकतोय. माझं शक्य नाही आहे. तू जा आणि सगळ्या विधी उरकवून ये. मला सुट्टी मिळणं शक्य नाही आहे." लहान मुलगा येतो, अंतविधी करतो. ते 3-4 दिवस थांबलेल्या प्रेतावर अंतविधी होतात आणि त्याच्यानंतर जाताना तो मुलगा म्हणतो, की "बाबा, माझ्याही सुट्ट्या संपत आहेत. हे पैसे घ्या आणि उरलेल्या सगळ्या विधी तुम्ही कुणातरी कडून करून घ्या." बाबा शांत होतात. उत्तर न देतात. वरच्या मजल्यावर जातात. अचानक काहीतरी 15-20 मिनिटात पडल्याचा आवाज होतो. मुलगा धावत घराच्या मागे जातो, तर वडिलांनी उडी मारलेली असते त्या 3 मजलीवरनं. हातात एक पत्र असतं. "बाळा, जायची घाई करू नको. जाताना माझ्याही विधी करून जा, कारण परत तुला येणं होईल किंवा नाही होईल." ही सामाजिक अवस्था, रिॲलिटी आपण आपल्या आयुष्यामध्ये आज करून टाकलेली आहे. आज मुंबईसारख्या फ्लॅटमध्ये व्यक्ती मरून महिनाभर पडला राहते, पण नातेवाईकांना पत्ता नसतो. आज आधीच्या काळात एखाद्या घरात अडचण आली तर अख्खी कॉलनी धावून येत होती आणि आज आपण कुठल्या, म्हणजे समाजाच्या मागे धावतोय, कुठलं जग आपण जगतोय, की त्या जगण्यामध्ये तुमच्या सोबतीला फेसबुकवर तुमचे 10,000 फ्रेंड फॉलोअर असतील, पण अंतविधीला जवळ करायला 4 लोकही लोकांना शोधायला भेटत नाही. एक मोठा तंबाखूचा व्यापारी होता. त्यांनी व्यापार आणि बिझनेस करता करता लग्नच केलं नाही आणि आता ती व्यक्ती बेघर निवारा केंद्रात कोणीतरी आणून टाकली. तिथे त्याचा मृत्यू झाला. सगळी प्रॉपर्टी पॉवर ऑफ अटर्नी म्हणून त्यांनी आपल्या पुतण्याच्या नावावर केली. त्या पुतण्याने ओळख दाखवली नाही. तिथल्या समाजकार्याच्या लोकांनी तो गेल्यानंतर त्यांचा अंत्यविधी केला. अशा किती लोकांच्या घरात घडतात या घटना. आणि म्हणून जीवन कसंही जगलात एक दिवस दी एंड लागणार आहे. आयुष्याचा प्रत्येक श्वास आणि त्याच्यासोबत आनंदाने जगण्यासाठी जीवन आहे आणि इथून पुढच्या आयुष्यात आपल्याला त्याच आनंदाला पकडायचं. आणि म्हणून येणाऱ्या नवीन वर्षात जीवनाच्या संकल्पना बदला. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात प्रेम करणाऱ्या गोष्टी, प्रेमाने नाती सांभाळता येतात, प्रेमाने नात्यांना जगवता येतात, पण आज त्या प्रेमांमध्ये अपेक्षा खूप साऱ्या आलेल्या आहेत. आज पतीच्या पत्नीकडून अपेक्षा अवास्तव वाढलेल्या आहेत, मुलांच्या आई वडिलांकडून. लहानच्या पोराला आयफोन जर दिला, मध्यंतरी एका 14 वर्षाच्या मुलानी वडिलांनी बैल घेण्यासाठी पैसे ठेवलेले होते, 7 लाख रुपये. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये गेमच्या नादात पूर्ण रिकामं झालं अकाउंट. विचार करा, की कुठल्या ह्याच्यात आपण मुलांना फॅसिलिटी द्या, पण त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजावा पण, की हे जीवन किती सुंदर आहे, त्याला कशा पद्धतीने जगायचं आहे आणि आयुष्याला विथ स्माईल, विथ आनंदाने जगायचं आहे. तर माफ करायला तयार आहात सगळ्यांना? थोडं पाणी पिऊन घ्या. आता आपण मेडिटेशन करणार आहे आणि सगळ्यांना लोकांनी दिलेला त्रास त्यांना माफ करणार आहे. पास्टच्या आणि नवजन्मासाठी, नवीन वर्षाची आपली जी सुरुवात करायची आहे, त्याच्यासाठी नवीन ऊर्जांना आपण आत्मसात करणार आहे. आणि कळत नकळत माझ्या शब्दांनी जर कोणी हर्ट झालं असेल, त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू.
आय लव्ह यू. कारण कटू असतात जे शब्द, पण ते कुणाला नाही पचत. सो त्यासाठी आय एम सॉरी. चला, रेडी व्हायचं सगळ्यांनी 2 मिनिटात. रेडी, सगळ्यांनी पाणी पिलंयत? डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा ग्रहण करताय. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर काढून टाकत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औराची सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर काढत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपण ग्रहण करतोय. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्यांना प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करून मांडीवर ठेवायचे, तळहात आकाशाकडे. जेवढ्या सहजतेने पुढील प्रक्रिया कराल, तेवढाच सुंदर अनुभव पुढील जीवनात आपल्याला मिळणार आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. एका सुंदर प्रवासाला आपण आता जाणार आहे. तो प्रवास आयुष्यातल्या कटू आठवणी कायमस्वरूपी विसरण्याचा आणि जीवनामध्ये जे काही चांगलं घडलेलं आहे त्याच्यातल्या छोट्यातल्या छोट्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करण्याचा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करण्याचा. गेल्या 24 तासात अनेक घटना आपल्या जीवनात घडल्या असतील. काही चांगल्या, काही वाईट, काही आनंद देणाऱ्या, काही कटू असतील. प्रत्येक आनंदाच्या क्षणांना, प्रत्येक आनंदाच्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंद देणाऱ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर. आणि जीवनामध्ये कळत नकळत तुम्हाला ज्यांनी ज्यांनी दुखवलेलं आहे शब्दांनी, कृतीने, या गेल्या 24 तासामध्ये कुणाच्या शब्दांनी, कृतीने तुम्ही दुखावला गेला असेल, त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे, कारण आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, त्याच्यामुळे तुम्ही मागितलेली माफी किंवा तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. गेल्या 24 तासाचा संपूर्ण ताण आज मोकळा करून टाकायचा आहे. जीवन हे एकानंतर एक घडणाऱ्या घटनांचा एक क्रम आहे. काही घटना आनंदाच्या असतात, काही दुःखांच्या असतात, काही अतीव वेदनेच्या असतात, काही क्रोध देणाऱ्या असतात. पण या प्रत्येक घटनांचा परिणाम आपल्या शरीर आणि मनावर होत असतो. म्हणून त्या गोष्टी सोडायला शिका. गेल्या 1 महिन्यामध्ये ज्या ज्या घटना तुमच्यासोबत घडल्या, एक हलकी नजर त्या घटनांवर टाका. मनाच्या गाभाऱ्यात सर्व आनंदाच्या घटना कुलूप बंद करा. आणि जे जे दुःख, कष्ट या 1 महिन्यात तुम्ही सहन केले आहे, त्याला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा.
कदाचित तुम्हाला मिळालेले दुःख खूप कठीण असतील, पण तरी त्याला जबाबदार व्यक्तीला माफ करा. कारण इंटरनल हिलिंग आपल्यासाठी स्वतः करायचं आहे. जोपर्यंत कुठल्याही व्यक्तीप्रती कटुभाव किंवा वेदना आपण ग्रहण केलेल्या आहे, तोपर्यंत आपण आनंदी जगू शकत नाही. आणि आपल्याला इनर स्माइल पर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून माफ करायचं आहे. माफ करायचं आहे. आता गेल्या 1 वर्षाच्या घटना आपल्याला अनुभवायची आहे. कुणाचं मागचं 1 वर्ष आनंदाचं गेलं असेल. काही व्यक्तींच्या जीवनामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये काही दुःख आले असेल. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे आणि प्रत्येक दुःखाच्या क्षणांना जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करायचं आहे. माफ करायचं आहे. कळत नकळत शब्दांनी कृतीने तुम्ही ज्यांना दुखावलं असेल त्यांची मनोमन माफी मागायची आहे. आपल्या शब्दांनी कृतींनी आपण ज्यांनाही दुखावलं असेल त्यांची मनोमन माफी मागायची आहे. आता जीवनातील गेल्या 10 वर्षांचा काळ, तुमचं काही लोकांचं शालेय जीवन असेल, महाविद्यालयीन जीवन असेल, काही लोकांचं करिअरचं जीवन असेल, तुम्ही नव्या करिअर सोबत जोडल्या गेला असेल. आणि या काळात जवळच्या, अगदी खूप जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल. कायमस्वरूपी ती व्यक्ती तुमच्या जीवनातून दूर झाली असेल आणि तिचं तुमच्या जीवनातून जाण्यामुळे तुम्ही अतीव दुःखी झाले असेल आणि ते दुःख कुठंतरी आज मनाच्या गाभाऱ्यात खूप मोठ्या लेवलवर तुम्ही संग्रहित करून ठेवलेलं असेल. आज त्या दुःखाच्या वेदनांना देखील आज मनाच्या गाभाऱ्यातनं काढून टाका आणि फक्त गेल्या 10 वर्षांमध्ये अनुभवलेल्या प्रत्येक चांगल्या आठवणी आणि आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. तुमच्या दुःखांच्या, कष्टांच्या, वेदनाच्या प्रत्येक क्षणाला आज मुक्त करा. कठीण आहे माफ करणं, पण माफ करा. समोरच्याने दिलेला त्रास कितीही जास्ती असेल तरी त्याला क्षमा करा आज. क्षमा करून तो मोठेपणा आज आपल्याला घ्यायचा आहे आणि फक्त मनाच्या गाभाऱ्यात तो चांगुलपणा, तो आनंदाचे क्षण आपल्याला कुलूप बंद करायचं आहे. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये पोचतोय जो तुमचा बालपणाचा काळ असेल. त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तेव्हा कदाचित आनंदी राहत असाल. त्याही काळात एखाद्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख असेल किंवा आयुष्यात एखादं मोठं अपयश तुम्हाला आलं असेल, त्या अपयशाच्या आठवणी तिथे असतील. आज प्रत्येक कटू आठवणीला जीवनातनं बाहेर काढा. अलाव करा की त्या सगळ्या कटू आठवणींना, त्या आठवणींना जबाबदार प्रत्येक व्यक्ती आणि घटनेला जीवनातनं बाहेर काढण्याची ऊर्जा द्या. बाहेर काढण्याची ऊर्जा द्या. बऱ्याच लोकांना अश्रू येत असतील त्या दुःखांना आठवून, त्या अश्रूंनाही आज मुक्त करा. कुठेतरी तेच तुमच्या सफरिंगचं कारण बनत आहे, जीवनामध्ये दुःखाचं कारण बनत आहे. ते अश्रू कुठेतरी दबलेले आहेत, जे वर्तमान जीवनाच्या आनंदापासून तुम्हाला लांब ठेवत आहे. माफ करा. माफ करा. माफ करा. माफ करा. आणि कळत नकळत आपल्याकडून शब्दांनी, कृतींनी, कशाने आपण दुसऱ्यांना दुखावलं असेल तर मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा आणि प्रत्येक चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता तो क्षण आहे ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ते तुमचं इवलसं गोंडस सुंदर रूप बघा. तुमच्या माता पित्यांच्या हातामध्ये पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला घेतलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. पहिला तुम्हाला बघता क्षणी तुमच्या माता पित्यांना झालेला आनंद बघा. आणि ईश्वराने त्यावेळेस तुम्हाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी एक सुंदर पाटी तुमच्या हातात दिली होती. आज या क्षणी प्रत्यक्ष ती पाटी परत तुमच्या हातात आलेली आहे. त्या पाटीला घट्ट हृदयाशी पकडा.
आज आपल्याला तो माता पित्यांच्या चेहऱ्यावरचा निस्वार्थ असा सुंदर आनंद आणि इथून पुढच्या जीवनात परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी त्याच्यावरती कोरी पाटी जी तुमच्या हातात आली आहे तिला घेऊन परत यायचं आहे. बाकी कुठल्याच ऊर्जांना सोबत आणायचं नाही. या मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या मात्या पित्यांच्या चेहऱ्यावर असलेला तो आनंदाचा भाव आणि ईश्वराने तुम्हाला जीवनामध्ये परमसुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न जगण्याची दिलेली ती सुंदर संधी घेऊन परत यायचं आहे. आत्ताच्या या वर्तमानाच्या क्षणांमध्ये ती दिव्य संधी घेऊन परत यायचं आहे. दिव्य संधी घेऊन परत यायचं आहे. इथून पुढे जीवनाच्या प्रत्येक क्षण आपल्याला परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचीच ऊर्जा जीवनामध्ये ग्रहण करायची आहे. प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण ती गोरीपाटी आत्ता वर्तमानाच्या क्षणात येताच चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायचं आहे. इनर स्माईल. कारण आता फक्त मनामध्ये आहे तो सुंदर भाव जीवनाचा आनंद आणि भविष्याच्या आनंदाची ऊर्जा फक्त आपल्या जवळ आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल. तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आणि स्माईल खूप सुंदर आहे. आज जणू तुमचा जन्मदिवस आहे आणि ईश्वराने तुम्हाला ती स्माईल नावाची ऊर्जा त्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला गिफ्ट दिलेली आहे. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. स्माईल. एन्जॉय दिस ब्युटिफुल स्माईल. आयुष्य खूप सुंदर आहे आणि रेकी सोबत आपण या आयुष्याला अधिक सुंदर करणार आहोत. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. या नववर्षाची सुरुवात या इनर स्माइल सोबत आपण करणार आहे. तर अलाव करा या स्माइलला. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. यस, यू आर वंडरफुल. तुम्ही खूप सुंदर आहात. तुम्ही आरोग्य संपन्न आहात. तुम्ही आनंदी आहात. तुमच्या असण्या मात्रनी प्रत्येकाच्या जीवनात ती स्माइल ऊर्जा निर्माण होत आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. It's wonderful day. It's your birthday. Keep smiling. Keep smiling. And याच सुंदर स्माइल सोबत हळूवार परत यायचंय. कुठलीही घाई करू नका. स्लोली, स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. हळूवार, हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स अँड ओपन युअर आयज. जस्ट रिलॅक्स अँड ओपन युअर आयज. अगदी हळूवार डोळे उघडायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत. अगदी नवीन नव्या ऊर्जांनी सकारात्मकतेच्या परिपूर्ण ऊर्जांनी आज तुम्ही परिपूर्ण आहात. मनाच्या गाभाऱ्यात फक्त परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. याच ऊर्जांसोबत जीवनाचा पुढील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचंय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. आणि आज ही साधना माझ्याकडून करून घेतली यासाठी आपले कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सो पाचचं हे ओझं जेवढ्या सहजतेने तुम्ही काढाल मनावरनं तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार आहे. सो खूप सुंदर आहे आयुष्य.
तर आज आपण सगळं विरवून टाकलेलं आहे. उद्याच्या पहाटेच्या 5 वाजताच्या सेशनमध्ये जीवनाला संपूर्ण आनंदी करणार आहे. एक जॉय मेडिटेशन सोबत शरीराच्या कणाकणामध्ये, प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक एनर्जी लेवलवर आपण उद्या आनंद भरणार आहोत. जेवढ्या सहजतेने तुम्ही या आनंदाला स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. तर उद्या पहाटे 5 वाजता याच लिंकवर आपण भेटणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे परवाच्या मेडिटेशनमध्ये 692 लोक टोटल प्रेझेंट होते. उद्या इकडचे स्टुडंट जास्ती असतात बाकी बॅचेसचे, तर वेळेवर जॉईन करा, कारण 1000च आपली लिमिट आहे. ती संपायला वेळ लागत नाही, बऱ्याच वेळा वेटिंगवर असतात. तर त्याच्यामुळे जो पहिले येईल त्याला मी काहीच करू शकत नाही. लिंक तुम्हाला मिळाल्यानंतर त्या क्षणात तुम्हाला जॉईन करायचं आहे. तर 1-2 एक्सपिरियन्स आपण घेऊ मेडिटेशनचे. एनिवन, कसं वाटलं आजचं मेडिटेशन? अनुजा मॅडम बोला. मॅडम, पहिले तर तुमचे धन्यवाद. खूप छान होता एक्सपिरियन्स. म्हणजे लिटरली रडायला आलं असं एवढं, म्हणजे डोळे पूर्ण भरून आले होते, पण अश्रू बाहेर पडत नव्हते. पण खूप छान वाटलं. खूप एक्सपिरियन्स इतका मस्त होता की पासचं जे काय होतं ते सगळं पूर्ण मिटलं गेलं आज, आणि मोकळ्या मनानं सगळ्यांना माफ केलं. त्याच्यातच आनंद वाटला. म्हणजे एकदम रिलॅक्स फील वाटायला, आता हलकं हलकं वाटते खूप तुमच्या या मेडिटेशनमुळे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. ओके. सो आता आपल्याला थोडं लवकर थांबावं लागत आहे आज 15 मिनिटं, कारण माझ्याकडे थोडं इन्व्हर्टर दुरुस्तीसाठी आलेले आहे. तर आपल्याला आता थांबावं लागेल. उद्या पहाटे 5 वाजता आपण मेडिटेशनसाठी भेटणार आहोत याच लिंकवर. वेळेवर अटेंड करा. आपणा सगळ्यांचं नववर्षाची सुरुवात पूर्ण शरीरामध्ये आनंदाचा रोमांच उद्या आपल्याला निर्माण करायचा आहे. त्यासाठी स्वागत आहे. आणि अजूनही ज्यांना हसायला येत नाही, सो ट्राय टू कीप स्माइलिंग. जेव्हा आपल्या इनर स्माइलला आपण टच करतो ना, तुम्ही कसं दिसताय ते मायने नाही राखत. तुम्ही किती सुंदर त्या इनर स्माइलनी लोकांच्या मनाला स्पर्श करताय. तुमचे शब्द आणि स्माइल याच्याने तुम्ही जग जिंकू शकता. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. उद्या भेटू पहाटे 5 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. कळत नकळत आजच्या माझ्या काही कठोर शब्दांनी कोणी दुखावलं असेल त्यासाठी आय एम सॉरी. आणि पुढील भविष्यामध्ये असाच आनंद आपल्यातनं प्रवाहित व्हावा आणि आपल्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्माइल क्रिएट हवं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि भेटूया उद्या पहाटे 5 वाजता. आणि उद्याचं सेशन आपलं 4:30 ते 5:30 नियमित होणार आहे. उद्या आपण शिकणार आहोत व्हॉट इज रेकी. ज्या रेकीला आपण शिकायला आलेलो आहे, 2-3 दिवस आपण फक्त प्युरिफिकेशन केलं. ऍक्च्युअल रेकी काय आहे आणि रेकीचे 5 तत्व काय आहेत हे आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. आणि रेकीची विशेषता काय असते, रेकी आपल्या जीवनात काय करू शकते, हे आपलं उद्या दुपारचं 4:30 ते 5:30चे टॉपिक असणार आहे. तो भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.